नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, महत्त्वाचं एक परिपत्रक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, नवभारत साक्षरता अभियान जे मागच्या सत्रापासून आपण राबवत आहोत, त्या अभियानासंदर्भात अत्यंत महत्त्वाची एक अपडेट आलेली आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला साक्षरता सप्ताह राबवायचा आहे। तर मित्रांनो, नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत राज्यामध्ये साक्षरता सप्ताह दिनांक 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2024 पर्यंत राबवायचा आहे आणि या कालावधीमध्ये नेमकं आपल्याला काय करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत राज्यात साक्षरता सप्ताह दिनांक 1 ते 8 सप्टेंबर 2024 या कालावधीत राबवण्याबाबत शासनाच्या शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक जारी झालेलं आहे। तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाकडून दिनांक 27/8/2024 ला हे परिपत्रक जे आहे हे निर्गमित झालेलं आहे। तर बघा, संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक योजना सर्व, प्रशासन अधिकारी सर्व, शिक्षण निरीक्षक। तर बघा, विषय आहे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत राज्यात साक्षरता सप्ताह दिनांक 1 ते 8 सप्टेंबर 2024 या कालावधीत राबवण्याबाबत। तर अत्यंत महत्त्वाचा विषय धरून हे परिपत्रक जारी झालेलं आहे। तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण पाहणार आहोत। तर बघा, संदर्भ दिलेल्या मागील पत्रांचे उपरोक्त संदर्भ विषयांवर देशामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 2 अन्वये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम सन 2022 ते 2027 या कालावधीसाठी अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे। केंद्र शासनाकडून जन साक्षर व राज्य शासनाकडून साक्षरतेकडून समृद्धीकडे ही घोषवाक्य देण्यात आलेली आहे। संदर्भ क्रमांक 1 नुसार दिनांक 8 सप्टेंबर या जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशात दिनांक 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये साक्षरता सप्ताह राबवण्याबाबत निर्णय केंद्र शासनाने घेतलेले आहे। या सप्ताह दरम्यान उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा लोगो घोषवाक्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावेत। विद्यार्थी, शिक्षक व स्वयंसेवक यांना योजनेत स्वयंस्फूर्तीने भाग घेण्यासाठी उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम मोबाईल ॲपवर स्वयं नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे। सदरच्या साक्षरता सप्ताह कालावधीमध्ये जिल्हा साक्षरता अभियान प्राधिकरण व विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने वार्ड, गाव, शाळा, महाविद्यालय स्तरावर आयोजित करायचे उपक्रम या पत्रासोबत संलग्न करण्यात आलेल्या केंद्र शासनाच्या पत्रामध्ये सविस्तरपणे नमूद करण्यात आलेले आहे। उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदरचा साक्षरता सप्ताह कार्यक्रमाची आपल्या व आपल्या अधिनिस्थ यंत्रणांकडून प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी। ज्या गावामध्ये अद्यापही साक्षरता वर्ग चालू झालेले नाहीत अशा गावामध्ये प्राधान्याने क्षेत्रीय यंत्रणेमार्फत भेटी देऊन 8 सप्टेंबर 2024 या साक्षरता दिनी वर्ग सुरू करण्यात यावे व असाक्षरांचे अध्ययन अध्यापन प्रभावीपणे चालू ठेवण्यात यावे। तसेच असाक्षरांच्या परीक्षेसाठी सराव चाचणीद्वारे तयारी करून घ्यावी। साक्षरता सप्ताहामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार करावा। साक्षरता वर्गातील अध्ययन अध्यापनासाठी निपुण भारत अंतर्गत साधारणपणे 100 उपलब्ध FLN व्हिडिओ, दीक्षा पोर्टलवर अपलोड केलेल्या FLN संबंधित व्हिडिओ व उल्हास भाग 1, 2, 3, 4 ची मदत घेण्यात यावी। शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये दिनांक 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर या कालावधीमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती, निवडित फोटो यासह अहवाल दिनांक 10/9/2024 रोजी सोबत दिलेल्या विहित नमुन्यातील प्रपत्रामध्ये या मेलवर न चुकता सादर करावा, जेणेकरून केंद्र शासनाची सदरची माहिती फोटो सादर करणे सोयीचे होईल। साक्षरता सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या उपक्रमाचा दैनंदिन अहवाल खाली दिलेल्या लिंकमध्ये अचूक नोंदवण्यात यावा। तर यासाठी सुद्धा एक लिंक दिलेली आहे। तर हे जे पत्र आहे हे डॉक्टर महेश पालकर, शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय पुणे यांच्याकडून निर्गमित झालेला आहे। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची ही अपडेट असणार आहे, कारण नवभारत साक्षरता अभियान हे खूप महत्त्वाचं अभियान आपल्या शाळा स्तरावर सुरू आहे 5 वर्षासाठी आणि त्या अंतर्गत आपल्याला हा जो उपक्रम आहे हा राबवायचा आहे।
साक्षरता सप्ताह दिनांक 1 ते 8 सप्टेंबर या दरम्यान. तर यामध्ये नेमकं काय करायचं आहे याच्या संपूर्ण सविस्तर माहिती या पत्राच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेली आहे. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. मित्रांनो, या पत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.